विज्ञान असं सांगतं 460 कोटी वर्षापूर्वी सूर्यापासून पृथ्वीचा जन्म झाला आणि अवघ्या 10 लाख वर्षापूर्वी पृथ्वीवरती अमिबासारखा नवजात प्राणी आढळला आणि अवघ्या 10 ते 15 लाख वर्षापूर्वी होमो इरेक्टस अर्थातच शहाण्या माणसाची निर्मिती झाली. माणूस निसर्ग बदलाप्रमाणे माणूस बदलतही गेला आणि तोच माणूस आपल्या समोर बुद्धिमान मानव म्हणून समोर आला. माणसाविषयी बोलताना संत बहिणाबाई काय म्हणतात? अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, अरे माणसा माणसा तुझी नियत रे बेकार, तुझ्या हुनी बरं ते गोठ्यातल जनावर, तुझ्या हुनी बरं ते गोठ्यातल जनावर. याच बहिणाबाईंच्या काव्यपंक्तीचा संदर्भ घेऊन मी कुमारी मयुरी जगदीश शाळे आपल्या समोर विषय मांडते. माणसा माणसा कधी होशील माणूस. माणसाविषयी बोलताना मग काय म्हणतात? मी कसं दिसावं पेक्षा कोणी कसं असावं याला जास्त महत्व आहे. हे शक्य नसेल तर कोणी कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे. स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून रडायचं नसतं, रंग उडाले म्हणून चित्र फाडायचं नसतं. फक्त लक्षात ठेवायचं असतं सगळंच काही आपलं नसतं. कदाचित आपल्या दुःखातही दुसऱ्याचं सुख असतं. हव्या असलेल्या गोष्टी मात्र माणसाला मिळत नसतात, पण नको असलेल्या गोष्टी मात्र माणसाला का हव्या असतात? मुश्किल नहीं कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर, मुश्किल नहीं कुछ दुनिया में तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत तू जरा कोशिश तो कर, तू जरा कोशिश तो कर. आजकाल माणसाची होते सायको, आजकाल माणसाची होते सायको आणि घराघरात माझ्या नवऱ्याची बायको आणि घराघरात माझ्या माणसाने शुल्लक दुखाने व्यक्त न होऊन बसता अंधळ्याचा डोळा व्हावं, लंगड्याचा पाय व्हावं आणि अनाथाचा पालक सुद्धा व्हावा. दुसऱ्याला जगू द्यावं, जगावं, जगता जगता जीवनाकडे पाहावं, जगलं तेवढं जाणावं आणि या जाणीवीचे गाणे गुणत पुढे जात राहावं. देह दिला शोभेसाठी, आत्मा दिली प्रेमासाठी, देह दिला शोभेसाठी, आत्मा दिली प्रेमासाठी, कोणी नाही कोणासाठी, हे जग फक्त स्वार्थासाठी, हे जग फक्त स्वार्थासाठी. माणसाकडे आचार शक्ती आहे, विचार शक्ती आहे. एखाद्या खोटारडेपणाला लेपून साधे व सरळ जीवन जगाल तर सत्यम शिवम सुंदरम हे ब्रह्माचे रूप तुम्ही सतत अनुभवत राहू शकता. माणूस ना जितक्या सहजतेने व्यक्त करतो तितक्या सहजतेने प्रेमही व्यक्त करू शकला असता तर जगण्याला किती मजा आली असती नाही का? निर्णय चुकतात आयुष्यातले आणि आयुष्य चुकत जाते. प्रश्न कधी कधी कळत नाही, उत्तर मात्र चुकत जाते. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी वेगळीच गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत नसते, पण चालणाऱ्याचं देह मात्र अर्पून जातं. वाटतात तितका सोप्या नसतात गोष्टी, अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं. असे मित्र बनवा की कधी साथ सोडणार नाहीत, असे प्रेम करा की त्यात स्वार्थ असणार नाही, असे हृदय बनवा की त्याला तडा जाणार नाही,
घडल्याशिवाय राहतं का? घडायचे ते घडणारच, घडल्याशिवाय राहतं का? घडून गेलंच आहे मग रडून काही होतं का? 2 दिवसाच्या दुःखासाठी जगणं कोणी सोडतं का? 2 दिवसाच्या दुःखासाठी जगणं कोणी सोडतं का? सगळे दिवस सारखे राहिला आयुष्य कुठं थांबतं का? आयुष्य कुठं थांबतं का? कोणी आपलं कोणी परकं हे चेहऱ्या वाचून कळतं का? कोणी आपलं कोणी परकं हे चेहऱ्या वाचून कळतं का? जरी सुटले हात कितीही कोणी कोणा वाचून मरतं का? जरी सुटले हात कितीही कोणी कोणा वाचून मरतं का? आयुष्य कुठं थांबतं का? आयुष्य कुठं थांबतं का? धन्यवाद.